करणे. उर्वरित सदस्य पुढे सुरू. श्री जयंत पाटील. नंतर श्री विनय कोरे. मी जयंत कुसुम राजाराम पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री विनय कोरे. श्री सुनील शेळके. मी विनय शोभाताई विलासराव कोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व अखंडता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री सुनील शेळके. श्री उत्तमराव जानकर. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेला साक्ष ठेवून मी सुनील शंकरराव शेळके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील. धन्यवाद. श्री उत्तमराव जानकर. मी उत्तमराव सुभद्रा शिवदास जानकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार. मंत्र्यांचा परिचय. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार, अध्यक्षांची निवड.
वाचू आहेत बसले आहेत हां कॅबिन मध्ये आहेत मग मी सुरुवात करू. माननीय सदस्यांना माहित आहे की महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मधील तरतुदीस अनुसरून दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाचा प्रस्तावित लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वाजण्यापूर्वीच पोहोचल्या अशा बेताने पाठविण्यास अवगत करण्यात आले. उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत. आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, बघा ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होय ते बहुमत आहे. होय ते बहुमत. एक मताने प्रस्ताव संमत झाला. काही पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्यास आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे. या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय
भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढाव अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. चला संपलं. हो साहेब, धन्यवाद धन्यवाद. असे हा साहेब नाही ना कसे धन्यवाद. शुभेच्छा. दादा मावळत्या अध्यक्षांना पण शुभेच्छा द्या ना. त्या चेअरला दिले न्याय द्यावाच लागेल. अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही. दबाव आणू नका. हे आता पुढचं आहे ना, मुख्यमंत्री उपभाषण करतील आणि मग अध्यक्षांचं शेवटी भाषण होईल. माझं फक्त हे भाग होतं, चष्मा आणि भाषण सांगतो सर. हा आसनाकडे ठेव. तर आपलं भाषण माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली, त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे. त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. 11 फेब्रुवारी 1977ला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी
हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले. आणि नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले. अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती. विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेचे 2.5 वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकाव्यावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे गेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं, सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते. मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलंय. ही खरोखर आपल्या करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला. आज त्याच मांदियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळतंय. ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे. 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षात एक मोठी कसरत करावी लागली. एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागली. आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी लागला. पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा 100% सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि नाही, त्यांना जसा वारसा आई वडिलांकडनं मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडनं नक्कीच मिळाला असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. खरं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर 4च लोकांना मिळाला आहे, ज्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत, सयाजी सिलम आहेत, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत. अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले. पण बाळासाहेब भारदे ज्यांनी, मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षाने कसं काम करावं, एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचा वास्तुपाठ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला. आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे. आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात, हा देखील आपला बहुमान आहे. हे मला असं वाटतं महत्वाचं आहे. माननीय अध्यक्षांचा गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे. सभागृहाचं कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा पेच प्रसंग येतात.
सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो, नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्त्वाचं असतं. अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं, अध्यक्षांना अडकवायचं नसतं. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं. विद्वत्ता, वक्तृत्व, अभ्यासवृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील 2.5 वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला. अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो, कन्स्ट्रक्शन करतो, पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते. पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही. पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षांनी बदलला, मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं 40 वर्ष जुनं, 50 वर्ष जुनं हे सभागृह, त्यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो भाग नवीन वाटायला लागला. त्यामुळे त्यांचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे. या सभागृहामध्ये लागलेले कम्प्युटर असतील, ही नवीन व्यवस्था असेल, ती देखील त्यांनी लावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असतं. सभागृहात किती भांडण झालं, किती वाद झाले, विवाद झाले, तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात. मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष महोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर, आणि हां ते मी सांगत नाही केक वगैरे, वजन वाढतं त्याने, पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले. एक अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे. डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे. पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल. आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केलाय. खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात. त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे. अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच, पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे. खरं तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी,
आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी, काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही, नाना माझे मित्रच आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे. बाबासाहेब कुपेकर, अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय. मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे, देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे. या विधानमंडळात चर्चा होते, या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं. आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन 1.5 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 3 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 2 दिवसाचं होतं. पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं, कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं, तसंच जे काही क्वासाय ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं. पण फार गुंतागुंत होती. 6 पक्ष, मग कोणता महत्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणत्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव. कोण कुठे समजायचंच नाही. पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बरं, काय जबरदस्त कायदेतज्ञ या ठिकाणी यायचे. देशातले जे सगळे मोठे विधिज्ञ आहेत, टॉपचे, ते दोन्ही साईडनी इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना काही अथॉरिटी कोट करायचे, त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता, तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला. आणि या सगळ्या प्रथा, परंपरा, कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली, पण अध्यक्षांनी कधी त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं. आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला 3 बाजू असतात. एक तुमची बाजू असते, एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते. त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते. त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पाथ ब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये, अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्या त्या गुणवत्ता आहे म्हणजे संयम. मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचा एक वैयक्तिक विचार आहे. पण साईबाबांच्या मागे 2 वाक्य लिहिलेले आहेत, श्रद्धा आणि सबुरी. या 2 गोष्टी, श्रद्धा आणि सबुरी, या 2 गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते. तशी भूमिका घ्यायची आहे. विशेषतः अनेक नवीन सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला असं वाटतं की मला बोलू दिलं गेलं पाहिजे. अनेक वेळा अनेक सदस्यांना प्रत्येक विषयावर बोलू दिलं गेलं पाहिजे असं असतं. दुसरीकडे पक्षांची भूमिका नीट गेली पाहिजे म्हणून गटनेत्यांना बोलायचं असतं. त्यामुळे अनेक वेळा वेळ गटनेत्यांना द्यावा लागतो. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये आपण जाणीवपूर्वक सगळ्या नवीन सदस्यांना बोलता आलं पाहिजे अशी अनेक आयुधं वापरली. जास्त काळ विधानसभेचं कामकाज चालवून नवीन सदस्यांना बसवून त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील, त्यांची भाषणं
या टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी तेव्हा अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात, पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधिपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं, ते आपल्याला करावं लागतं. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते आहे, त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली. मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतमतांतर, संवाद, चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते. त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल, मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्त्व वाटतं की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातली जी कार्यपद्धती आहे, या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर टाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील. नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं, कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे. कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे. तो संपला असं मी म्हणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पैसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही, पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो. त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला, जी काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या, त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली, त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सनी एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं. ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली, ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने अध्यक्ष महोदय एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो. खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे, पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते, उभं राहायला जागा नसते. वर्षानुवर्ष, आता मलाही 25 वर्ष झाली, दादांना मला वाटते 30 वर्ष झाली असतील, कोणी 35 वर्षाचे इथे आहेत, पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती. शेवटी विधिमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे आपण नेहमी पाहतो लोकांना,
पण अलीकडच्या काळात एक एक आमदार 25-25 लोक घेऊन येतोय. इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत. मग इथे क्वालिटी काम होणार कसं? या विधिमंडळामध्ये जे काम आहे, ज्या चर्चा आहेत, त्या अभ्यासू झाल्या पाहिजे. तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे. मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायला देखील जागा नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे. इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही, पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये. या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा आपल्यासारखा न्यायबुद्धीने या ठिकाणी काम करणारा अध्यक्ष या सभागृहाला लाभला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय मिळेल आणि या विधानमंडळाची, या विधानसभेची उंची आपण सातत्याने वाढवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि याचा आनंद सर्वांनाच आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो, आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय. 200 आम्ही 37 झालो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं. लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये जसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अध्यक्षांचा अधिकार आहे तो, अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील. आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं
राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या. त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच, कारण मगाशी सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते करतील. ते कुणावरही अन्याय करण्यात नाहीत याची खात्री बाळगा. सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली. पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या 2.5 वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय, अनेक विकासाची कामं, विकासाचं पर्व, वेगवान गतिमान विकास, त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना, हे कमी वेळामध्ये जास्तीचं काम, जास्तीचे निर्णय लोकहिताचे, लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं. हे देखील ऐतिहासिक आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी. कोण होतं? राजन साळवी होते. पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही. आणि त्या नाना बरोबर ना, आणि त्यामुळे म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. मग ती गाडी अशीच आणि याचं क्रेडिट तुम्हालाच आहे. किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे. आणि खरं मानणारे आम्ही लोक आहोत. बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या. पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे. अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली, आम्ही कसं आहे, मूळ विसरत नाही. मूळ विसरला की तो, त्यामुळे. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं, राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे मला जिव्हाळा आहे त्या साताऱ्याबद्दल. 2022 मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे, काय या सर्व कायद्याचा किस काढायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला, संयम आपण ठेवला
आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता. कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायाला अनुसरून. आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय. शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे 2.5 वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या, कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप, असा एकही दिवस गेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही. नाना आम्ही काम करत राहिलो. मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही अगोदर दोघं होतो, नंतर अजितदादा आले. तिन्ही शिफ्टमध्ये 24/7 काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतिमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने, नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल. मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, सर्व घटक, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं. आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने बाण्याचा विजय आहे असं, म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभूने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला. आणि काही लोकांनी तर, वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर. काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले. आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरलं नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा तुम्ही असं काय करता? तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का? नाना नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये, नाना बघा काय आहे, तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते. तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होतंय की नाही. आता बघा म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57 आमदार आणि काँग्रेसला मिळाली 80,000, 80 लाख त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का? त्याच्यावर भाषण नंतर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लोकसभेला
नाना लोकसभेला 73,77,674 मतं मिळाली आम्हाला. किती? 73 लाख. आणि जयंतराव आपल्याला मिळाले 58 लाख. आणि आम्हाला 7 मिळाले, तुम्हाला 8 मिळाले. मग आता आम्ही काय म्हणायचं? बरं, दुसरी गोष्ट, लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे, नाही तर लोकांमध्ये काय हे सांगतात तेच खरं मानतात. लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि म्हणून 2,48,12,627 नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली. आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2,48,00,000 आणि 2,50,00,000 2 लाखाचा फरक. तुम्हाला किती मिळाले खासदार? 31 आणि आम्हाला 17. मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट? बॅलेट 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 बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं हा? आणि नाना काय माहिती याच्यामध्ये, जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली. तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, झारखंड जिंकलं, तुम्ही लोकसभेमध्ये जागा जिंकल्या. हे कसं आहे, हरलो की ईव्हीएम, हरलं की ईव्हीएम वर आरोप करायचा. तर गेल्या 2.5 वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची महायुती, देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस फडणवीस. आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएम वर आरोप करताय. आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही. आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही, जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते, लोकशाहीचा विजय असतो. मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात. मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल, निवडणूक आयोग, अगदी सुप्रीम कोर्ट पण. काय परिस्थिती आहे? सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले, तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. त्यामुळे हे जे आहे नाना, हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या. आता काँग्रेसने 105 जागा लढवल्या अध्यक्ष महोदय, आम्ही 80 लढवल्या. आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार. पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना. बरं, 96,000. आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं. प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं. आता बघा, ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1,000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही याचं कसं 208 नी येतो, 208 नी येतो, 208. नाना आमचे मित्र आहेत. नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे, तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो. मी खोटं कधी बोलत नाही. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही. हे काय, हे आपलं वस्तुस्थिती आहे. ही लोकांमध्ये गेली पाहिजे, जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे. मार्कडवाडी होय, मार्कडवाडी. आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्कडवाडीवाल्यांनी सांगितलं, आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय. तर मार्कडवाडीत जाऊ नका, तर उगाच तिकडे ते कार्यक्रम होईल. आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत. आता अध्यक्ष महोदय, राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे.
डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे वाटतात. पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायसनावर आपण पोचलेला आहात. ही मानाची खुर्ची आहे आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निष्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं की बोले काय होणार, पण आपण मेरिटमध्येच होतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला. मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल. तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो. तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही ना, तुम्हाला नाही. जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत, आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे. हे कोण नाही दिसत नाही इकडे. आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे. एक अध्यक्षपद हे सार्व म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे. आणि अशा वेळेस हा ठीक आहे जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे. आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेत कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे. या राज्याला मोठा फायदा आता होईल. 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान न्याय व तत्वाने वागणूक दिली, त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आपलं. नाना यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय समान वागणूक आमचे अध्यक्ष महोदय देतील असा विश्वास बाळगा आपण. खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे. ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही. कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही. हे बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात. सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली, कोणी ठेवली? 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण? ज्यांचं सरकार होती, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 ला आले. त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला.
संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला, मग संविधान बचाव. अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं, दोनदा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा. आता तुम्ही विचार करा, बाबासाहेबांचं म्हणण्याचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता आपण तालुका निहाय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा निहाय, तालुका निहाय संविधान मंदिरं आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय. आणि बाबासाहेबांनी ज्या दलित, शोषित, पीडित, जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला. ते काय कुठले ते लाल कलरचे संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती, ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही मी. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली, त्या सगळ्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाच्या तस्विरी इकडे आहेत. आणि त्या पुतळ्यांना, तस्विरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण. आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते. आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे, व पौरोहित्य करत. आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्व आहे. हे कायदे मंडळ आहे, इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो. छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे. विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे, विनंती आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे. आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथे सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ. आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत, जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता, आपल्या सूचना करू शकता. एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया. अध्यक्ष महोदय, विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत. नवीनही तरुण आपले आमदार निवडून आले. काही जुने आहेत, कोणी चौकार मारलाय, कोणी षटकार मारलाय, आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. 7 वेळा निवडून आले. आणि कालिदास किती वेळा आले? 9 वेळा. हा, म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते. तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होतात, यावेळेसही होता. पण नाही, असं नका करू. परमनंट नका, परमनंट प्रोटेम. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहते. जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे, समस्यांची तड लागली पाहिजे, अन्यायाला थारा इथं असता कामा नये. कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे, या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे, त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे. आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे. माझी तीच भावना आहे. आणि म्हणून
विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण कायदेतज्ञ आहात, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल. आणि मी हेही म्हणेन, तुम्ही म्हणजे जास्ती अतिशयोक्ती नाही, परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात. आणि म्हणून मी अरे झाकलं नाही, वरती बसलेले आहेत, चमक थांबणार नाही. आणि म्हणून हा लौकिक कायम राहील, अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील. आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आणि म्हणून नानाजी, तुमचं पण ऐकू, आम्ही तुमचं पण ऐकू, पण तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा. ते योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली. अशी परिस्थिती झाली. म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. 15व्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं देखील मी आजच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. त्या सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. अध्यक्ष महोदय, खरं तर सभागृहाचे नेते देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याबद्दल खूप काही त्या ठिकाणी सांगितलं. मला आठवतं राजकीय जीवनामध्ये जी 35 वर्षापूर्वी मी सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये जयंत पाटील, RR पाटील, मी, दिलीप वळसे पाटील असे आम्ही 4-5 लोक 90च्या बॅचचे आलो. आणि तेव्हापासून काम करत असताना मी नेहमी एक बघितलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्यातनं पण तयार करायचे आणि दुसरे पण त्या ठिकाणी आपल्याकडे कसे येतील त्या ठिकाणी पाहायचं. तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता. प्रवक्ता म्हणून तुमचं कामकाज आम्ही टीव्हीवर बघायचो, इतर ठिकाणी ऐकायचो. आणि त्याच्यातनं एक दिवस मी आपल्याला म्हणालो की राहुलजी, आपल्याला पटो किंवा न पटो, एक लोकसभेची जागा आहे, तिथं आपण उभं राहा. तुम्ही जरा नाही म्हणत होता, परंतु मी फार आग्रह केला. वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी म्हणणारे सगळे पराभूत झाले. परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ. आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली. ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात. विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता. आपली वकिली अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख, अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो. नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं. आणि मी तुम्हाला तिकडनं इकडं आणलं, त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेले आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली. कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. तसं बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली. आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठायचे
त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय. मागच्या वेळेस 2.5 वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्यामुळं अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली. 2.5 वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे. या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं, उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं, कारण आपलं हे कायदेमंडळ आहे. तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या, कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली. पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता. आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु मागील काळात एक नाही तर 2 राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता, न्यायिक होता, संवेदनशील होता, परंतु आपण त्याचा फार बारकाईने अभ्यास केला, जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला. आणि एक निष्णात वकील असल्यामुळे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला. त्याच्यामुळेच आपल्याला याबद्दल जी कमिटी केली त्याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष महोदयांनी घेतला. 14व्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात. परंतु अध्यक्ष महोदय, हे कायदे मंडळ आहे. शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात, आज सभागृहाचे नेते काय बोलले, समोरचे लोक काय बोलले, इतर सहकारी काय बोलले, निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय, अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे. संविधान हातामध्ये घेतलं म्हणजे संविधानाबद्दल आदर वाटतो का? आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का? असं नाहीये. प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले आहेत. परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदी त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं. मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं, त्या खोलात मला जायचं नाही, परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे, किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद 188 मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे. हे आपल्यालाही माहिती आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे. मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्या गप गुमानी शपथा घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा. कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 324 नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, नियमाने दिलेला आहे, देशाने दिलेला आहे. हा सामान्य जनतेला अधिकार नाहीये अध्यक्ष महोदय.
अनुच्छेद 329 मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं, इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं. या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे. उगीच काहीतरी स्टंट पाहिजे करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा. एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे. त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मतं आहेत आणि 33% समोरच्यांना मतं आहेत. आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन, काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन. आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये. जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, पॉईंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या भाग 3 मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. त्यात भाषण स्वातंत्र्य, इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत. त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे. त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही. संविधानातील त्या यंत्रणाचे अधिकार, मग ते न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, त्यांनीच ते वापरले पाहिजेत. नाही तर अराजक माजेल. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे, तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे. आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली, अध्यक्ष महोदय, 62ला म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की बाबा आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय, आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही. आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे. मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. हा मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची, काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. त्यामध्ये अध्यक्ष महोदय, इथून पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे. अध्यक्ष महोदय, खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो, आम्हाला ते चांगलं वाटलं, तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं, नंतर आमच्या दोघांची केली, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची. पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का? काम चालू आहे. इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालंय, आपल्याप्रमाणे माझंही काम चालू असतं. ओके ओके, मग हरकत नाही, ते काम चालू आहे. तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही.
अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता, सन्माननीय सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत. कधी कधी आपण लक्षात घेत नाही, परंतु मनोरा आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे. आपण अतिशय चांगला प्लॅन केलाय, त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय, परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो. एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे. मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांचा, त्यांच्या गटनेत्यांचा पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईल. अध्यक्ष महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारी होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही. मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि थांबतो. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आपल्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलाय, त्याला मी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. आपण मागची 2.5 वर्ष अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदावरून काम केलं आणि या 2.5 वर्षामध्ये सर्व बाजूनी जे बोललं जातं ते ऐकावं अशी भावना मी तिकडे एकदा असताना व्यक्त केलेली होती. कारण इकडे एकदा होतो पूर्वी आम्ही, त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला कमी येतं. मग झिरवाळ साहेबांना अध्यक्ष म्हणून निवडलं, उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त केलेली की तिकडच्या बाजूला होतो त्यावेळी विनोदाने की आपण एका बाजूचं जरा कमी ऐका म्हणून. पण आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं आणि ते करत असताना संख्याबळावर काही फारसं बोट कधी ठेवलं नाही आणि तोच स्वभाव तुमचा यावेळी कायम राहील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. खरं म्हणजे आज तिघांची भाषणं झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली. त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं. त्यामुळे आपल्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला तो आपला कुलाबा विधानसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या या मतदारसंघात राहतात. मासे मारणारे कोळी समाजाचे आमचे बांधवही याच समाजात या भागात राहतात. आपल्या मतदारसंघामध्ये समुद्रातून रिफिलिंग करून तिथं झोपडी बांधणारी लोक देखील याच मतदारसंघात राहतात. त्यामुळे अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्शही याच मतदारसंघात आहे. मी आपल्या याच्याकडे लक्ष यापूर्वी वेधलेलं होतं आणि त्यांनी त्यात लक्ष घातलेलं होतं. पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे, त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच. पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते. मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही. पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून
सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे. त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधान भवनाचा हा एरिया येतो आणि या विधान भवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे, ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला. आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत, पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक 2.5 वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. एक मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं. आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता. आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे, पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेले आहात. पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचंच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या 2.5 वर्षाच्या काळात झालं. आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या. मला खात्री आहे की त्यातही आपण या 5 वर्षात लक्ष घालाल. मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर झाल्या, पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागलं आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो. त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या 4थ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं. कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही. उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त्या करायच्यासाठी देखील ते मदत करायचे. त्यामुळं फार संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय. एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे, काय का असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही. हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफिकेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे. त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन. आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये, त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे. यामध्ये काम करायला सुरुवात करणं ही आमच्या समोरचा पर्याय आहे. पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत, कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या 5 वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील. आमची विनंती एवढीच आहे की दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे, तुमची संख्याच जास्त आहे. तुम्ही 230 वर आलेला, 237 आले का अपक्ष 237 आलेला. तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे. आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं. संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेनं त्यानंतर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे. पण
मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, पण 5 वर्ष ते आले नाहीत. ते आले पण दुसरीकडे बसले. 5 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं. त्यांनी एक आमूलाग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण मी त्याचं स्वागत करतो, कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो, जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो. आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे. त्यांनी 5 वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं. जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो, कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं. आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयांना यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं, मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते, आमदारांनाही धडपड करावी लागते. त्यामुळं बाहेर एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत, थोडीशी 4-5, आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळानं बाहेर जाऊन भेटावं. ते केलं की आत येण्याची गर्दी कमी होईल. नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा प्रयत्न करतात. ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडंसं दालनामध्ये, दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो, कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे. मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं. माझं म्हणणं प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल, पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत. आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर, त्यामुळे इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही, म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल, बाहेरच असतं असं मला वाटतं. पण अवांतर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो. त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो. त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे. आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत, अध्यक्ष महोदय बोलतायत, तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी, आता 2.5 वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे, आता आपण कडक व्हा आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा. सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खाली बसून आपण दोन्हीकडे मलाही लागू येते, मलाही लागू आहे, पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं. अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की 5 मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याला दिसत असतं की 5 मिनिटं संपतात. त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला 15 मिनिटं, तर 15 मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की 15 मिनिटात त्याचं भाषण संपवायचं, त्याला इंडिकेशन आले पाहिजे. कारण किती चर्चा किती काय करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं. त्यामुळं असे काही नवीन नियम गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल
असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सहवासात आमची 5 वर्षे कशी जातील हे कळणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वारंवार आपल्या जेवणाचा आणि आपल्या पाहुणचाराचा लाभ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वप्रथम नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सभागृहाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव आपल्या बद्दलचा ठेवला त्याला मी पाठिंबा देतो. खरं तर अध्यक्ष महोदय, आपल्या या सभागृहाची परंपरा फार मोठी आहे. जसं मगाशी उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला की पहिले अध्यक्ष गणेश मानवलकरजी हे इथून अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष या सभागृहातून झालेले होते. म्हणजे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेलेले होते. असा मान असलेलं हे सभागृह आहे. अध्यक्ष महोदय, आपली कारकीर्द गेल्या 2.5 वर्षाची ज्याचा उल्लेख सगळ्यांनी या ठिकाणी केला. खरं तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य हे आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात. सगळ्यांना आपली भूमिका, जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केला. त्याच्यामध्ये आपल्याला 99% यश आलं. ही जागा इतकी, तसं ते पाहिलं तर ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं. इकडे पाहिलं का डावीकडे पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की इकडे टोचते, अशा पद्धतीचा ते मुकुट आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळण्यासाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं. पण खरं तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे. त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही, ना सत्ताला आणि विरोधी पक्षालाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातळीवर कौतुकास्पद आहे. आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं. आपण जे राष्ट्रीय आपली जी परिषद असते अध्यक्षाची, त्याच्यातही आपण गेलात, मी पण गेलो त्या मीटिंगला. त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलचं कौतुक देशपातळीवर होते. आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी, याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा, अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. मी अध्यक्ष महोदय, मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना. 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल. तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील, त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. मी पण विदर्भात सगळ्यात हायेस्ट मतांनी, मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायेस्ट मतांनी आलो होतो. त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायेस्ट मतांनी आलो. तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो. आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचा असेल अध्यक्ष महाराज, तर हे काही बरोबर नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं मातंगवाडीचा उल्लेख आपण केला सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, आखरी मतदानाचा अधिकार, आपण त्याला मतदाता राजा म्हणतो, तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो. आणि मग अध्यक्ष महाराज,
त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत. त्यांचा आमचा अधिकार कुठं आहे, आम्ही मारलेली मतं कुठं गेली, ते ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे 76 लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे, त्याचे फुटेजेस होतात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, हे आम्ही मागितलेले आहेत. त्याचा अर्थ तुम्ही वेगळा लावायचं हे कारण नाही. मी मानतो तुम्हाला, मला याच्यावर नाही, मी तर विश्वासदर्शक ठरावावर आम्ही बोलू, ज्या मगाशी सांगितलं अजितदादांनी त्याप्रमाणे. पण आखरी मी या निमित्ताने एवढंच सांगतो की याला विचारण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे, देशाच्या जनतेला आहे. त्याचं काही आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही. आपल्याला बहुमत मिळालं म्हणून त्याचाही गर्व आपल्याला कोणाला करण्याचा अधिकारच नाही. मूळ प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज, बोला. म्हणून माझा या ठिकाणी एवढाच उल्लेख आहे की अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असं सभागृहात असं होता कामा नये. अध्यक्ष महाराज, मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी जास्त न बोलता, कारण की अजून खूप आहे, थोडा मैदान खूप आहे अध्यक्ष महाराज, त्याच्यावर खूप सारी चर्चा करता येईल. मार्कंडवाडीवरची चर्चा आणा सभागृहात, त्याच्यावरची चर्चा आपण घडवू. अध्यक्ष महाराज, आखरी लोकशाही मजबूत झाली पाहिजे. लोकशाही मजबूतीचं, कारण की महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे की याला एक वेगळी परंपरा या राज्याला आहे. कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातूनच जन्माला आलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये ही चर्चा व्हावीच, याच्यावरची कुठलीही शंका असावी नाही. सत्ता पक्षांनी तो प्रस्ताव आणावा, त्याच्यावर एक दिवसभराची चर्चा या राज्यामध्ये घडवावी. आपल्याला लोकशाही कशी मजबूत करता येईल, लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. याला अराजकता माजेल आणि म्हणून यावरची चर्चा व्हावी. आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे काँग्रेसच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपतो. आपण खरं तर ठरवलेलं की फक्त गटनेते बोलतील, तर माझ्याकडे 2 सदस्यांनी गेल्या 2 दिवसापासून विनंती केली आहे की त्यांना या प्रस्तावावरती बोलायचं आहे. त्यामुळे पहिला दिवस आहे, मी अध्यक्ष म्हणून कोणाला नाराज करू इच्छित नाही. त्यामुळे अपवाद म्हणून 2 ते 3 सदस्यांना अजून आपण बोलायला देऊ. वडेट्टीवार साहेब बोला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या या सर्वोच्च अशा पवित्र अशा सभागृहामध्ये सभागृहाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली, त्याबद्दल हे सभागृह आणि आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मागील 2.5 वर्ष अध्यक्ष म्हणून हे सभागृह अत्यंत, मला वाटतं की दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तुमची भूमिका ही संख्याबळावर नसताना सुद्धा, संख्याबळ न बघता न्याय देण्याची, न्यायदेवतेची भूमिका आम्ही ती पाहिली. आणि पुढील 5 वर्ष आम्हाला तुम्ही त्या पदावरून दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तीच भूमिका तुमची कायमची राहील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी नक्की आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी या सभागृहामध्ये लोकांची प्रश्न घेऊन चर्चा घडवत असतो. पूर्वीच्या आणि आत्ताच्या अलीकडच्या, आम्हाला आता 26 वर्ष झाले त्या सभागृहामध्ये काम करत असताना, पण धोरणावर चर्चा ही फार कमी व्हायला लागली. धोरणावरच्या चर्चेवर अधिक भर असला पाहिजे. सरकारने केलेल्या कामकाजाच्यावर जर कोणी आक्षेप किंवा चर्चा होत असेल, आरोप होत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मोठ्या मानानं ते ऐकून घेण्याची भूमिका असली पाहिजे. आणि विरोधक सुद्धा मांडत असताना त्याला त्याच पद्धतीनं, ज्यावेळेस मंत्री महोदय आपले विषय मांडतात किंवा त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारची भूमिका मांडतात, त्याच पद्धतीनं विरोधकांचे सुद्धा या ठिकाणी म्हणणं हे गांभीर्यानं ऐकण्याची भूमिका असली पाहिजे. तुम्ही तिथे होतात म्हणून
तिकडे 237 झाले. यापूर्वी आमच्याकडचे तिकडे काही अध्यक्ष महोदय बसले होते, तर दोनही बाजूचं फार ऐकत नव्हते असं म्हणणार नाही मी, पण डावीकडचं जास्त ऐकत होते. त्यामुळे आम्हाला आमच्या संख्याबळामध्ये घट होत गेली. असे उदाहरण त्यावेळेस आम्ही गमतीनं चर्चा करायचो. काही त्या पदावर त्या खुर्चीवर बसलेल्यांच्या संदर्भात आमची गमतीनं चर्चा व्हायची आणि ते झालंय. तुम्हाला कळलं कारण तुम्ही वकील आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोणती बाजू कुठल्या बाजूने अधिक बघायचं आणि शेवट सत्तेतील मंडळीच त्या ठिकाणी आपण त्या पदावर पोहोचण्याचं काम करतात. संख्याबळावर ते असतं. पण मला एवढं वाटतं की महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी हे पवित्र सभागृह अत्यंत महत्वाचं सभागृह आहे. इथे बोललेल्या प्रत्येक सदस्यांना त्या त्या मतदारसंघातील लोक ते ऐकत असतात. ते कुठले प्रश्न मांडतात, त्या कुठल्या प्रश्नावर ते चर्चा घडवत आहेत, त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. कारण सोशल मीडिया फार प्रचंड मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले. अशा वेळेस आपल्याला आमचं माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की अधिकाधिक सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसून न्याय देण्याची भूमिका आपण ठरवावी असं मला वाटतं. संख्याबळ हे सत्ता आणि विरोधक कमी जास्त असू शकतं, परंतु प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधकही तेवढाच आवश्यक असतो. जर विरोधकाचा अंकुश नसेल तर सत्ताधीश सुद्धा उन्मत्तपणे वागू शकतात. हा अनेक अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून आपण त्या खुर्चीवर बसून केवळ सभागृहातील 288 लोकांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विचार न करता महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या अपेक्षांचा सुद्धा भार आपल्यावर आहे. आपण विरोधी पक्ष नेता असताना आम्ही सांगितलं की ज्यावेळेस परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढणारे म्हणून आपलं नाव या लोकसभा आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांमध्ये एक आपलं नाव मोठं नाव आहे असं मी मानेल की कधीही न रागावणारे अध्यक्ष, आम्ही रागावणारे अध्यक्ष त्या खुर्चीवर पाहिले, अगदी शांत अध्यक्षही पाहिलेत. पण तुमची भूमिका मात्र ही कुणालाही रागावणारीची नाही. तुम्ही तुमचा आवाज जरी मोठा झाला असला तरी तो आवाज मात्र फार बोचणारा नसायचा. ती त्या शब्दामध्ये ती कधी तुम्ही त्या शब्दातून कुणाला वेदना होईल अशा प्रकारचा शब्द तुम्ही कधी काढला नाहीत. एक परंपरा जपण्याचं काम या सभागृहामध्ये आपण केलं. मला वाटतं की पुढच्या कारकिर्दीसाठी 5 वर्ष आपण या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर आपण आहात. विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही ज्यावेळेस मांडू त्यावेळेस ती आमची नसेल तर महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अशी असेल ती सुद्धा लक्षात घेऊन आम्ही मांडणार आहोत. पण आपल्याला विनंती आहे की ठीक आहे, संख्या बदलत असतील, सरकार बदलत असतात, परंतु महाराष्ट्राची जी परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे, ती कायमपणे जोपासण्याचं काम आपण करत आलात, पुढेही कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोनही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या बसणाऱ्यांना, बसून कमेंट्स करणाऱ्यांना माझी विनंती राहील की आमचा आवाज जरी संख्येने कमी असल्यामुळे, संख्याबळ कमी असल्यामुळे आमचा आवाज किंवा बोलत असताना ते बसून आपण त्यावर बसून
आम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत याची काळजी कृपा करून घ्यावी. कारण 1-2 नाही 10-20 जर बोलायला लागले की आमचा आवाज तसाच दाबला जाईल. त्यामुळं विरोधकांचा आवाज दाबणार नाही, दाबला जाणार नाही अशी भूमिका सुद्धा भविष्यात आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून आपल्याला माझी नम्रपणे विनंती आहे की आपण दोनही बाजूनं, दोनही डोळे, दोनही कान आपले सदैव दोनही बाजू ऐकत राहतील, बघत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मांडलेला आहे. त्याच्यावरती मला बोलण्याची आपण संधी दिली त्याच्याबद्दल आपला आभार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या राज्याला मुंबई राज्य असताना 3 अध्यक्ष मिळाले. गणेश वासुदेव माळवणकर, कोंदलमल फिरोदिया, दत्तात्रय कुंटे. आणि द्विभाषिक मुंबई राज्य आलं त्याला सयाजी लक्ष्मण सिलम. आणि नंतर ज्यावेळेस 60 पासून आपलं राज्य आलं, सयाजी सिलम, त्र्यंबक शिवराव भारदे, त्र्यंबक भारदे परत, शेषराव वानखेडे, दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई, शिवराज विश्वनाथ पाटील, प्राणलाल होरा, शंकर दिघे, शंकर चिमाजी जगताप, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी. आणि आम्ही ज्या वेळेस पासून या सभागृहात आलो अध्यक्ष महोदय, दत्ताजी शंकर नलावडे नाही यांच्यानंतर आलो आम्ही. मनोहर जोशी साहेबांचं सरकार होतं, सेना आणि भाजपाचं. त्यावेळेस दत्ताजी नलावडे साहेब, नंतर अरुणलाल गुजराती. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय, आमची जी बॅच आहे 99ची, या 99ला आलो त्यावेळेस अरुण गुजराती साहेब झाले, कृष्णराव म्हणजे बाबासाहेब कुपेकर साहेब झाले, दिलीपराव वळसे पाटील साहेब झाले, हरिभाऊ बागडे साहेब, नंतर पटोले साहेब. आणि पटोले साहेबांच्या नंतर आपण 3 जुलै 2022ला पहिल्यांदा या सभागृहाचे अध्यक्ष झाला. आणि आता पुन्हा एकदा तुम्ही या सभागृहाचे अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे. अध्यक्ष महोदय, काँग्रेस पक्षाला आतापर्यंत, पटोले साहेब, काँग्रेस पक्षाला तुमच्यासह 14 वेळा आतापर्यंत या पदावरती मान राखण्याचा संधी मिळालेली आहे, 14 वेळा. त्याच्यानंतर शिवसेना पक्षाला 1 वेळा संधी मिळाली. आणि भारतीय जनता पार्टीला हरिभाऊ बागडे साहेब आपला अर्धा कालावधी आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, म्हणजे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पक्षीय म्हणून म्हणत नाही, परंतु या पक्ष संधी ज्या मिळालेल्या आहेत त्या या ठिकाणी मी सांगतो. आपण सभापती अध्यक्ष महोदय, काय म्हणजे मागचे 6 वर्ष मला वरती पाठवल्यामुळं अध्यक्ष महोदय कधी कधी सभापती शब्द येईल, म्हणून मला क्षमा करा. परंतु आपलं सर्वात महत्वाचं काम जर कोणतं पाहता आलं मला स्वतःला, तर इंग्रजी या भाषेवरती जे प्रभुत्व आपलं आहे, अनेक डिबेटमध्ये मी पाहिलं, अनेक वेळा बोलताना पाहिलं, टीव्हीवरती पाहिलं, तर 100% मनापासून आपलं अभिनंदन करतो की त्या भाषेवरचं प्रभुत्व हे 100% तुमचं अतिशय चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. डबल ग्रॅज्युएट आपण त्या ठिकाणी आहेत. आणि मध्ये थोडंसं वाईट वाटलं होतं सभापती महोदय, आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला आपण जाता का काय अशी शंका निर्माण झाली, कारण तुम्ही मोटरसायकलवरती फिरताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. वरळीच्या त्या छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये आशिष शेलार साहेबांनी बहुतेक तुम्हाला फिरायला लावलं होतं का काय मला माहिती नाही, परंतु त्यावेळेस तिकडं तुम्ही फिरायला लागला. आशिष शेलार साहेबांनी फिरणं थांबवलं. हा, थांबवलं का?
नाहीतर मला वाटलं देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितल्यावाने दिसतंय आणि तुम्ही लोकसभेत जाता का काय आणि येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये एका उच्च शिक्षित उच्च दर्जा असलेला आणि ताकदीचा माणूस पुन्हा एकदा या वरच्या चेअरवरती आम्हाला पाहायला मिळणार नाही का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी मनामध्ये मला वाटली होती. परंतु आपण परत एकदा पुन्हा एकदा त्या चेअरवरती बसलेला आहात. रामशास्त्री प्रभूंचं नाव आम्ही या जागेसाठी घेतो. अध्यक्ष महोदय, पेशव्यांच्या दरबारी असून सुद्धा खुद्द रघुनाथराव पेशव्यांनाच देहांत प्रायश्चित सुनावणारे हे रामशास्त्री प्रभूने, रामशास्त्री प्रभूंचाच निष्प्रभपणा जो न्यायदानातला तो आजही गणला जातो. अध्यक्ष महोदय, थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान बंधू नारायणराव यांची पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारस्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. रघुनाथराव पेशवेपदी आले. पण माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय असला पाहिजे हे तत्व आजकाल कागदोपत्री दिसतं. परंतु त्यावेळेस मात्र रामशास्त्रींनी सोडलं नाही आणि त्या रघुनाथरावांना म्हणजे खुद्द गुन्हेगार जे होते त्या गुन्हेगारांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. तशी मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण या पदावरती बसलेले असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी. सभापती महोदय, इतक्या खालच्या दर्जाचं या पदाच्या बाबतीमध्ये जे मागच्या 2.5 वर्षामध्ये काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते इतकं चुकीचं मला वाटतं अध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये या देशात कधी बोललं गेलं नसेल. पण तरीही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात, आता माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे, पण हे प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या 2.5 वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही. अध्यक्ष महोदय, अशी चुकीची पद्धतीची अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली त्यावेळेस खूप वाईट वाटलं मनाला की अरे बाबा, तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे, क्रमांक 1चं पद आहे या विधानसभेमध्ये, त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले, जे पक्ष प्रमुख बोललेले, जे विश्व काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे, उठलं की चालू करणारे, भुंगा, सुबह का भुंगा, दुपार का भुंगा, संध्याकाळ का भुंगा, हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे, या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे, 13 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी त्या ठिकाणी केलेले. आणि अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री बोलले, जयंतराव पाटील साहेब त्या बाबतीत बोलले, मला वाटतं अजितदादा सुद्धा बोलले. खरोखर या सभागृहाची गरिमा फार उंच आहे हो. अध्यक्ष महोदय, आम्ही 99 पासून या सभागृहामध्ये आलो, कामकाज पाहतो, परंतु दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अति स्पीडचा आणि खालच्या दर्जाचा चाललाय. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय बिलावरती बोललं गेलं पाहिजे, कधी कधी बिल 3 मिनिटात पास होतात. आणि या सभागृहात काय चाललंय तर लक्षवेधी, 1 लक्षवेधी 45 मिनिटं, 1 लक्षवेधी 1.5 तास. अरे हे काय चाललंय. आणि ज्या सदस्यांनी लक्षवेधी मांडलेली त्यालाच बोलू द्या ना. एक सदस्य लक्षवेधी टाकतो आणि त्याच्यावर 15 जण वर हात करतात आणि ते 15 जण सगळ्या सभागृहाचे लक्षवेधी करून बसतात आणि मग पुढच्या छोट्या छोट्या लोकांना न्याय मिळत नाही. अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की या बाबतीत आपण लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं फार चांगलं सुशोभीकरण केले,
कारण बाहेरच्या देशाचे लोक सुद्धा आपल्या इथे येतात. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं चेंबर कसं आहे, आमच्या राज्याच्या अध्यक्षाचं चेंबर कसं आहे, हे बाहेरचा माणूस आलेला सुद्धा बघून मला वाटतं आता खुश होत असेल की बाहेरचं कोणी जपानचं शिष्टमंडळ येऊ द्या, अमेरिकेचे येऊ द्या, कारण हे विधानमंडळ पाहायला सगळ्या जगातली लोक येतात, स्वतः वरती बसून पाहतात, अध्यक्षाकडे पाहतात. त्यावेळेस आमचा दर्जा काय, माझा महाराष्ट्र किती मोठा आहे हे दिसलं पाहिजे. म्हणून जे सुधारणा आपण करतायत खरोखर सुंदर आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, काल मी स्वतः सही करायला गेलो होतो काही ठिकाणी जिथं आम्हाला आमदार म्हणून बॅचेस घ्यायचे, हे घ्यायचे, तिथं गेल्यावर मला पाणी सुद्धा मिळालं नाही. मी म्हणलं पाणी आणा, पळत पळत जाऊन कोणीतरी पाणी आणलं. अध्यक्ष महोदय, मस्ती नावाची बाटली होती, मस्ती. मी त्याला म्हणलं हे कुठं हे झाली, कोणत्या चेंबरमध्ये आणली? मस्ती नावाची बाटली पाण्याची जर आमच्या विधानमंडळात येत असेल तर ते मला वाटतं चांगलं नाही. आली तर तुम्हाला कायद्यानं तर बाटली पाण्याचीच दिली पाहिजे, म्हणजे काचेचीच बाटली दिली पाहिजे. कारण आपण कायदा केलाय या परिसरामध्ये प्लास्टिकची बॉटल आणता येणार नाही हे मला माहिती आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा इथं काय येतं आणि काय नाही याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी अनेक वेळा मी पाहिले गेल्या 5 वर्षामध्ये मंत्रीच वेळेवर हजर राहतो, मंत्र्यांना बेल वाजवावं लागते, मंत्री येण्यासाठी 10 मिनिटं सभागृह हे करावं लागतंय. हे दुर्दैव अध्यक्ष महोदय. त्या मंत्र्यांनी अगोदरच येऊन इथं थांबलं पाहिजे अर्धा तास 15 मिनिट. आणि जर ही बाहेरची गर्दी कमी केली, कुणी यावे आणि कुठेही जावे, कोणालाही पास मिळतोय अध्यक्ष महोदय, कोणालाही पास मिळतोय इथं आत यायला, हे दुर्दैव आहे. त्याच्यावरती आपण लक्ष घाला. अशा प्रकारची वेळ या ठिकाणी आहे. आणि सभापती महोदय, एकनाथराव शिंदे साहेब बोलले, त्याचा राग आला मला वाटतं काँग्रेस पक्षाला की 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पराभव केलं. निस्ता पराभव नाही केला, जे नंतर पश्चिम बंगाल मधली जागा दिली तो भाग बांगलादेश मध्ये दिला. आता बांगलादेश आहे, पूर्वीचा पाकिस्तान, तो मतदारसंघच बांगलादेशला घालून टाकला काँग्रेस पक्षाने. तुम्ही काय बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलता? तुम्हाला अधिकार नाही काँग्रेस पक्षाला. तुम्ही वाटोळं करून टाकलंय बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांचा संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह घेऊन येतात आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करतात. अध्यक्ष महोदय, यांनी बोलण्याचा सुद्धा काँग्रेस, अरे 1975ला तर संविधानाचा चुराडा केला ना तुम्ही, काय केलंय? अध्यक्ष महोदय, 2 मिनिट मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष थांबा ना, तुम्हाला अधिकार नाहीये, त्यांना अधिकार आहे. त्यांनी मला बसवलं तर बसेल, हलून बसून बोलणारा कोण आहे? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता सांगितलं, नाना भाऊ बोलले, माझं काय म्हणणं नाही किती मतांनी आलं काय आलं हा विषय नाही, शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो. पण नाना भाऊ, मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलं होतं अंडर 100 मवी येईल. मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर 75 येईल, पण आई शपथ मला माहित नव्हतं अंडर 50 येईल. बर का? एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये 53 जागा आहेत सीट, तुमचं 49 आत आहे मला वाटतं तिन्ही विपक्ष. आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहणार. आपल्या गावाकडच्या पारावर 2 हऱ्या-नाऱ्या बसलेल्या. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, शेवट करतो. हऱ्या-नाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय, तर ते हऱ्या-नाऱ्या एखाद्या गरीबाचं लेकरू चाललं की ते म्हणतात अरे या लेकराचं काय होईल? मग ते लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात. मोठी झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं लग्नच कसं काय होईल? पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं. लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं, पुन्हा गावात आली की म्हणते तिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का? 2-3 वर्षांनी तिला मूलबाळ होतं, पुन्हा मुलगा घेऊन येते. मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का? काही दिवसांनी तिला दुसराही मुलगा होतो, ती पुन्हा माघारी येते.
आणि ते लहान मुलं चाललेले असल्यावर ते पारावरचे हरणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचं आता कसं काय होईल, अशी अवस्था हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय. अरे आता इतक्या सपाटून मताने आपटलो, धन्यवाद. इतक्या सपाटून मताने आपटल्यावर, इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत राहा ना. आता मार्कडवाडी, आता हे अरे मी केलेल्या कामाबद्दल पण बोला की. हे जरा मला बोललं पाहिजे. तुमचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय, आणि आमच्या संख्येमध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो, थांबतो. जितेंद्र आव्हाड 2-2 मिनिटात 3 सदस्य फक्त अजून बोलतील. जितेंद्र आव्हाड बोलतील, विश्वजित कदम आणि नितीन राऊतजी. संपलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2-2 मिनिटं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 मिनिटात पत्र पाठवा. बोला बोला बोला. माननीय मुख्यमंत्र्यांनी ठीक आहे, बसा. माननीय मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावावरती मी इथे बोलण्यासाठी उभा राहिलाय. मागच्या 2.5 वर्षात आपल्या समोर उभा असताना आपण जे न्यायदानाचं काम केलं त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. खास करून जेव्हा वरती आपले वाद चालू होते 2 पक्षांचे, त्याच्यामध्ये आपली भूमिका जी नॉन बायस्ड होती त्याचं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण मला सर्वात कौतुक याचं वाटतं की आपण तिथे दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात देखील पेच पडलेला निर्णय आहे की त्याच्यातनं ते मार्गच काढू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या न्यायदानाचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि आपली नेमणूक आता नवीन 10th शेड्यूल इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये झालेली आहे. ही गोष्ट खरी आहे की 10th शेड्यूलमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, नाही तर पक्ष टिकणारच नाहीत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या संख्येवरती बरेच जण बोलले, बरेच जण जे काय बोलले ते मला कौतुक वाटतंय. देवेंद्रजी फडणवीसांचं 2014 ते 2019 नंतर जे काय अदला बदल झाले, पण कधी त्यांच्या वागण्यात 2014 साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कधीही कुठेही बडेजावपणा नव्हता. एक प्रकारची सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची सवय होती आणि ती सवय म्हणूनच ते आज बोलले की विरोधी पक्षाशी संवाद साधायला हवा. मी कायम बाहेर म्हणत आलोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलेपणा होता, पण आजकाल बघायला मिळतो तो द्वेष. मुख्यमंत्री महोदय, आपल्या तोंडातनं हा शब्द जेव्हा येतो की संवाद साधायला हवा, तेव्हा आपण सभागृहाचे नेते आहात. हा सभागृहाचा शब्द आहे असं मी मानतो. विरोधी पक्षाची संख्या किती आहे फार काय डोक्यावर मनावर घेण्यासारखं नाही आहे. संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले, बाजूलाच बसलेत. त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दामून चिमटे काढायचे त्याच्याने काय फरक पडणार नाही. पण निदान अध्यक्षपदाचं आपण जेव्हा सन्मान करण्याकरता, त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभे आहोत, कमीत कमी त्याचं भान राखून तरी भाषण करायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, आपला सन्मान राहिला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता. तेव्हा आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो. शिरसाट साहेब बसा बसा बसा. हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहेत. अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण मागच्या 2.5 वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल. आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील. आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्याच हसऱ्याने तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
या ठिकाणी अध्यक्षांच्या निवडीबद्दलचा जो प्रस्ताव मांडला आणि आपण आज या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालात याबद्दल आपलं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं बघितलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आपणास अत्यंत जवळून बघण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला आहे. अध्यक्ष महोदय, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि आपला साधेपणा आणि सर्वांना घेऊन चालण्याचं जे कसब आहे हे आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सिद्ध केलं. महाराष्ट्राच्या या सभागृहाचं संपूर्ण देशामध्ये एक वेगळंपण आहे, वेगळं महत्व आहे आणि आपण म्हणूनच याला सार्वभौम सभागृह असं म्हणतो. या ठिकाणी डावं आणि उजवी दोन्ही बाजू सांभाळत असताना सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला न्याय कसा देता येईल हे करत असताना आपलं व्हिजन आणि त्यामध्ये असलेला जो एस्थेटिक सेन्स आहे यावर सुद्धा आपलं कौतुकच या ठिकाणी केलं पाहिजे. अनेक लोकांनी या पदावर काम केलं, पण आपण ज्या पद्धतीनं या पदाची गरिमा राखून या पदाचा जो सन्मान ठेवला निश्चितच कौतुकास्पद आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की तरुणपणी आपल्याला हे अध्यक्षपद प्राप्त झालं आणि तेच तारुण्य या सभागृहात सुद्धा राहावं अशा पद्धतीनं आपण गेले 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं आणि पुढेही या ठिकाणी तसंच करत राहाल या ठिकाणी असं मला आपल्याकडनं अपेक्षा आहे. या सभागृहामध्ये बोलत असताना अनेक प्रश्न सन्मान्य सदस्य मांडतात आणि त्या प्रश्नांना मंत्री महोदय आणि इतर मुख्यमंत्री महोदय हे त्याला आश्वासनं सुद्धा देतात आणि हे देत असताना त्याची पूर्तता होते किंवा नाही याची प्रक्रिया असतानाही अनेकदा त्याचे उत्तर अनुत्तरित राहतात. त्यामुळे त्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सभागृहात येत असताना ज्या अडीअडचणी लॉबीमध्ये होतात त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि धक्के मुक्के बसतात हो या ठिकाणी येत असताना. अध्यक्ष महोदय, त्यामुळं ज्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो. एक या ठिकाणी सांगावं असं मला वाटतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु वस्तुस्थिती काय आहे याकडे सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 साली जेव्हा संविधान सभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानावर आपलं शेवटचं भाषण करत होते, त्या भाषणात त्यांनी काय म्हटलं होतं की मी धन्यवाद देऊ इच्छेन या देशाच्या पंतप्रधानांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन काँग्रेसच्या तमाम सदस्यांना की त्यांनी मला या ठिकाणी हे संविधान मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी मला सहकार्य सुद्धा त्या ठिकाणी केलं. त्यामुळे मी या देशाचं हे संविधान एक चांगलं संविधान या देशाला देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काँग्रेस हे जडतं घर आहे असंही म्हटलं गेलं, उल्लेख झाला या ठिकाणी. मी सांगू इच्छेन की 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर अर्पण केल्यानंतर 11 जानेवारी 1950 रोजी मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या वतीनं मुंबईतील नरे पार्क मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळेला ते काय म्हणाले की पूर्वी आपले राजकारण हे शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते. काँग्रेसवाले आपण काँग्रेसवाल्यांना शत्रुपणाने मानत होतो. माझ्या दृष्टीने पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनाने पाहत होते व तसेच वागत होते. मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतोच. आमचे काय होईल, हिंदूंच्या हाती राज्यसत्ता जाईल तर काय होईल असे आम्हाला वाटत होते. पण राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे हे मी म्हणत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड 18 भाग 3
पृष्ठ क्रमांक 194 व 195 वर आहे. दुसरं असं की ज्याबद्दल या ठिकाणी मांडण्यात आलं की 1948 सालच्या लखनौ अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाची स्थिती आग लागलेल्या घरासारखी आहे, पण याच भाषणात त्यांनी असंही म्हटले होते की काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची अध्यक्ष महोदय मला संपवून द्या, ही वेळ नव्हे. मी काँग्रेसचा टीकाकार आहे खरे, पण त्याचबरोबर विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नाही. सहकार्याने आपणास लाभ होत असेल तर सहकार्याच्या भावनेने वागले पाहिजे. पेज नंबर 91 आणि 195 व्हॉल्यूम 18 पार्ट 3. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी वक्तव्य मध्ये ऐकलं. कुठतरी ते भाषण देत होते. ते म्हटले की आम्हाला बहुमत मिळालं आहे, चांगली गोष्ट आहे, पण बहुमताने आम्ही स्वतःला फार मोठं करून घेणार नाही, तर आम्ही सन्मानानं आमच्या विरोधी पक्षाला सुद्धा सन्मान देऊ. या ठिकाणी बरोबरीने वागवू आणि अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मी स्वागत करतो आपल्या या सभागृहात अशीच वागणूक आम्हाला या ठिकाणी मिळेल ही अपेक्षा करतो आणि आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. चला शेवटचं विश्वजित कदम. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आपला या विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जी आपली निवड केलेली आहे, त्या निवडीवरून जे आपलं प्रस्ताव इथे मांडलेला आहे त्याला अनुमोदन करून आपलं अभिनंदन करण्याचा या ठिकाणी मी आज इथे माझं मनोगत मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्यासह या विधानसभेमध्ये अनेक तरुण आमदार इथं सदस्य म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं निवडून आलेले आहेत आणि आम्हा सर्वांना आनंद आहे, अभिमान आहे की आमच्या पिढीतले एक तरुण सदस्य म्हणून आपली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य म्हणून या सभागृहामध्ये काम करत असताना आपल्याबरोबरही काम करण्याचा एक सहवास आम्हाला मिळाला आणि त्यातून एक तरुण तडफदार सदस्य हे विधानसभेचं अध्यक्षपद किती समर्थपणे सांभाळू शकतं याचा विधिमंडळाचा कामकाज करत असताना आम्हा सर्व विधिमंडळातल्या सदस्यांना अनुभव आला. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी या विधिमंडळाची आणि अध्यक्षपदाची परंपरा आणि याचा गौरवशाली इतिहासाचा उल्लेख अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून मी त्याचा पुनरुच्चार करत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रातून जे पहिले विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि ते पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले, ह्या मानापासून ते आता देशातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या सर्वात विधिमंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हा आपल्याला मान मिळालेला आहे. आपण BCom LLB आहात, वकिलीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव या मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गाजवलेलं आहे, यात कुणाच्यात काही दुमत नाही. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही सर्व विधिमंडळाचे सदस्य निवडून येतो त्या प्रत्येक सदस्य आपल्या विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे विधिमंडळाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा एक मनापासून प्रयत्न करत असतो. सभागृह चालत असताना 288 सदस्यांना न्याय देण्याची भूमिका ही देणं तसं सोपं नाही, परंतु आम्ही पाहत होतो की भलं सभागृहाचं कामकाज कधी प्रसंगाला 7 वाजेपर्यंत रात्री 10-11 वाजेपर्यंत जरी चालत असलं तरी त्या सभागृहाच्या कामकाजाच्या माध्यमातून सर्वांना आपापला जो काही आवाज उठवण्याची संधी आपण देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण करत आहात त्याच्यामध्येच हा विधानसभेचं विधिमंडळ आहे आणि मंत्रालयाचं या ठिकाणी इमारत आहे, आम्हा सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून जे काही महाराष्ट्राचा आवाज इथे या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही करतो ते आपल्या विधानसभेमधनं आम्ही या ठिकाणी करत असतो, याचाही आम्हाला सातत्याने भान आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आज आपल्या प्रस्तावाचं भाषण करत असताना अत्यंत चांगले काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे आणि अध्यक्ष महोदय, खरोखरच आमच्यासारख्या तरुण आमदारांना एक भावना वाटते की या विधिमंडळाचं कामकाज हे अनेक प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, तरुण पिढीचे, आमच्या माता भगिनींचे, हे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातले मांडत असताना कुठेतरी इथं सभागृहाची जी गरिमा आहे ती पाळणं, त्याचं पावित्र्य पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी जेव्हा सभागृहाचा सदस्य नव्हतो
तेव्हा 1999 पासून 2019 पर्यंत या गॅलरीमध्ये आमचे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असे अनेक दिग्गजांची भाषणे या सभागृहात आम्ही ऐकलेले. आदरणीय राणे साहेबांचंही विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी आम्ही सभागृहात मांडलेले. आदरणीय फडणवीस साहेब 1999 पासून सभागृहाचे सदस्य झाले आणि त्यांनी त्यांच्या तरुण पिढीतली सुद्धा अनेक चांगली भाषणं आम्ही या सभागृहात ऐकलेली. परंतु ती जी प्रतिष्ठा भाषणांना होती, ती जी प्रतिष्ठा बोलणाऱ्या नव्हती, एकमेकांना मान सन्मान आदर देण्याचं, एकमेकांचं ऐकून घेण्याचं, ती प्रतिष्ठा कुठेतरी गेल्या काही वर्षात कमी झाली. आरे रावी बोलण्याची, एकमेकांवर ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे आरोप करण्याची पद्धत जी राजकीय पटलावर बाहेर होते ती आता सभागृहामध्ये येऊ लागलेली आहे. ह्याची कुठेतरी आम्हाला शोकांतिका वाटते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जर ह्या पुढीलच्या काळामध्ये आता पुढे 5 वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याचा भान ठेवून आपण सगळे सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि सगळे पदाधिकारी वागतील अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे. परंतु या सभागृहामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षातले आमदार, आम्ही विरोधी पक्षातले किती लोक जरी असलो तरी आम्ही आपल्या लोकांचे, माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न आम्ही मांडत आहोत. महाराष्ट्रातल्या जनतेचे जे काही कधी चुकून सरकारच्या लक्षात येत नाही काही गोष्टी, त्या मांडण्याची भूमिका आम्ही पार पाडत आहोत. ह्याचा भान ठेवून कुठेतरी समजूतदारपणे हा सभागृहाचं कामकाज चालवलं आणि तुमच्या अध्यक्षतेखाली निश्चितपणे तुम्ही ते चालवाल हा मला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, मला एवढंच बोलायचं की खरंच तुम्हाला ही संधी मिळाली, आम्हाला मनापासून आदर आहे, आनंद झालाय की पुन्हा एकदा ही संधी मिळाली. कदाचित तुमच्या मनात वेगळं असेल, कदाचित तुम्ही राज्यात मंत्री म्हणून एका चांगल्या खात्याची तुम्हाला जबाबदारी मिळाली असेल. शेवटी तो तुमच्या पक्षाचा निर्णय. महाराष्ट्राला एक तरुण मुख्यमंत्री मिळालेले, त्यांच्या जोडीला हे 2 या ठिकाणी अनेक अनुभवी सहकारी आहेत. आमच्या आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या पक्षातले आणि विधिमंडळातले अनेक ज्येष्ठ अनुभवी काही सहकारी आहेत. परंतु मला खरोखरच विनंती करायची अध्यक्ष महोदय की कुठेतरी सभागृहातलं जे काही विधिमंडळातली जी गर्दी आहे, निष्कारण येणारी जी गर्दी आहे, फोटोग्राफ घेतात, वेळ वाया घालवतात, ही गर्दी कुठेतरी त्याच्यावर अंकुश ठेवावं. सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालवं. आम्हाला तुम्ही संधी दिलीच, पण ह्यापुढे अधिक संधी द्यावी जेणेकरून आम्ही आमच्या भावना, या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जनतेच्या भावना या ठिकाणी मांडू. अध्यक्ष महोदय, तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं. अनेक गोष्टींमध्ये मंत्री असो, अध्यक्ष असो, ह्यावेळी कॉन्ट्रोवर्सी होतच असतात. मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक काही गोष्टी घडल्या, त्याच्यातनं तुम्ही कसं या ठिकाणी शांत चित्ताने तुमचा मार्ग काढला खरं आम्हाला माहित नाही. परंतु जे काही घडलं, येणारा इतिहास किंवा येणारा भविष्यकाळ सांगेल जे घडलं ते चांगलं घडलं का चुकीचं घडलं. पण मला माहिती आहे तुम्ही कायदे तज्ञ असल्यामुळे, वकील असल्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही त्या पद्धतीने निर्णय दिला. मला एवढंच म्हणायचं आहे, येणाऱ्या हा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक महाराष्ट्राच्या लोकांचा, तरुण पिढीचा आणि आमच्या माता भगिनींचा आवाज उठवण्याकरता इथे मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला विषय आज मांडला की आम्ही आता जास्तीत जास्त संवाद साधू. आणि खरोखरच हा संवादाचा अभाव आम्हाला गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवाने पाहायला मिळाला. ते दुर्दैव पुढच्या 5 वर्षात घडू नये. हा संवाद जास्तीत जास्त व्हावा, महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावा, महाराष्ट्राच्या जनतेच्या, गोरगरिबांच्या, सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी व्हावा. एवढेच मी एक प्रामाणिक विनंती करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून आणि तरुण सदस्य म्हणून तुम्हाला पुन्हा जी ही संधी मिळाली, त्याचं जे तुम्ही चांगलं चीज करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन करून इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. रोहित पाटील 1 मिनिटात करा, बोला. अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो. आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे, त्याचं कारण असं आहे की अनेक शाया या देशानं बघितल्या, पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळेपण टिकवू शकला, वेगळेपण निर्माण करू शकला. त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली, त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला, त्या एकमताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथं सर्व सन्माननीय सदस्य बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे, तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे.
त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात. आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. अगदी या सदनाची आपण इतिहास बघितला तर डॉक्टर स्वर्गीय मावळकर साहेब असतील यांनी 1937 साली पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली. पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेलं आम्ही सर्वांनी बघितलं. त्यामुळं परंपरेप्रमाणे फडणवीस साहेब, आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती अशी सुद्धा विनंती मी आज या ठिकाणी करतो. मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन की या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावं या सदनामध्ये घडली. अनेक मोठी परंपरा, खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तशा काळामध्ये आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आतापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे. पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या येतील त्या मागण्या आपण मान्य कराल, पूर्ण कराल. आमच्या मागण्या लक्षामध्ये घेत आपण आम्हाला सुद्धा न्याय द्याल अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी करतो. हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर साहेबांनी काल परवा आमच्या सर्वांची शपथ घेतली. मी साहेबांचं मनापासून आभार मानतो की माझ्या आयुष्यातली सर्वात प्रथम आमदारकीची शपथ मला त्यांच्या माध्यमातून घ्यायला मिळाली. त्याबद्दल सुद्धा मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब, अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सन्मान्य सदस्य असतील, यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती असणार आहे की अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या गठीत होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हावं अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो. कारण अनेक आमदारांकडून, अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासनं अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासन समिती असेल किंवा इतर समित्या असतील याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचक त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. चांगले कायदे या सदनामध्ये तयार व्हावेत. एक तरुण म्हणून माझी अपेक्षा असणार आहे की तरुणांना अभिप्रेत असलेला हा राज्य उद्या नवमहाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि 21व्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधिमंडळामध्ये तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका या विधिमंडळाने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाला 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अशा वेळेला या सभागृहामध्ये एखादं स्पेशल सेशन संविधानावर चर्चेचं आपण ठेवावं अशी विनंती या ठिकाणी करतो. सभागृह नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, माननीय श्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य श्री जयंत पाटील, माननीय श्री नानाभाऊ पटोले, माननीय श्री विजय वडेट्टीवार, माननीय श्री सुरेश धस, माननीय श्री जितेंद्र आव्हाड, माननीय श्री नितीन राऊत, माननीय श्री रोहित पवार, रोहित पाटील, विश्वजित कदम यांनी या ठरावावर आपलं मतही मांडलेलं आहे. यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि माझे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांचे या 15व्या विधानसभेत स्वागत करत असताना या 15व्या विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी होईल याबद्दल माझ्या मनात संपूर्ण विश्वास आहेच. भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे कणखर गृहमंत्री माननीय श्री अमितभाई शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे.पी. नड्डाजी, आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या शुभेच्छा आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन प्राप्त करीत तसेच आपणा सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारित आहे. या सर्वोच्च सदनाच्या अध्यक्षपदी आपण मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पक्षाच्या सन्मान्य गटनेत्यांचे आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपली महाराष्ट्राची भूमी शूरवीरांच्या पराक्रमाने आणि साधू संतांच्या शिकवणीतून पावन झालेली आहे. त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस मी नतमस्तक होत वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी स्मृतीस मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आधी आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आणि नंतर पहिल्या लोकसभेचे अध्यक्षस्थान भूषविलेले श्री दादासाहेब माळवणकर आणि अन्य सर्व दिवंगत माजी विधानसभा अध्यक्ष यांचे कृतज्ञ स्मरण करतो. आपल्या या 15व्या विधानसभेच्या कार्यकाळाचा प्रारंभ शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 पासून झाला आहे. एका अतिशय महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक टप्प्याच्या कालखंडात आपल्या या 15व्या विधानसभेचा कालावधी येत आहे. हे महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या दृष्टीने मी आणि आपण सर्वच स्वतःला भाग्यशाली समजूया. आज गेली 2.5 वर्ष या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने 14व्या विधानसभेत अनेक या विधानसभेच्या दृष्टीने, विधिमंडळाच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामं करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्याचा उल्लेख थोडक्यात करणं आवश्यक यासाठी मी समजतो की ही सर्व कामं जी केली गेली आहेत ती केवळ या विधिमंडळातील सदस्यांसाठी महत्त्वाची नसून राज्यातील गोरगरीब जनतेसाठी पण अत्यंत महत्त्वाची होती.
आपल्या राज्यातील 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना 288 लोकप्रतिनिधी या सभागृहात आले आहेत आणि राज्यातील जनतेची आशा, आकांक्षा, इच्छा व्यक्त करणारं हे सभागृह आहे आणि त्यामुळे या सभागृहाचं गांभीर्य मी काय वेगळ्यांनी आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. या सभागृहात आज अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत. कोळंबकर साहेबांसारखे 9 टर्म ज्यांनी या सभागृहात काम केलं आहे असे सदस्य आहेत आणि तसंच या सभागृहात जवळजवळ 78 पहिली टर्म ज्यांची आहे असे पण सदस्य आहेत आणि प्रत्येक जण आपल्या मतदारसंघातून जेथून आपल्याला विश्वासाने निवडून दिलेला आहे अशा लोकांची भावना, त्यांच्या अडचणी या व्यक्त करण्यासाठी या सभागृहात आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना योग्य न्याय देऊन, बोलण्याची संधी देऊन, आपापल्या मतदारसंघातील बांधवांचे प्रश्न मांडण्याची संधी देऊन या 13 कोटी जनतेला न्याय द्यायची जबाबदारी ही माझ्यावर निश्चितपणे आहे. आणि असं असताना आजच्या या विधानसभेचं एकूण चित्र जरी सत्तारूढ पक्षाच्या बाजूनी 237 सदस्य, विरोधी बाकांवरती असणारे सुमारे 50 सदस्य असले तरी या सर्व 288 सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही आज मी या सभागृहाला देतो. नाना संख्या जरी कमी असली तरी आवाज हा तुमचा कमी होणार नाही, ही जबाबदारी माझी राहील. गेल्या 2.5 वर्षात आपण या सभागृहातच नव्हे तर या विधिमंडळाच्या आवारात ज्या मूलभूत सुविधांचा विकास करायची गरज होती तो करायचाही प्रयत्न केला आहे. मला वाटतं 1980 मध्ये आपण या नवीन विधान भवनात आलो. आज जवळजवळ 45 वर्ष झाली आहेत. यापूर्वी रिगल सिनेमा जवळ असणारं काउन्सिल हॉल जे होतं त्या ठिकाणी आपण हा सभागृह असायचा. विधानसभेच्या बैठका तिथे व्हायच्यात. 1980 नंतर आपण या नवीन वास्तूत आलो आणि या वास्तूत आल्यानंतर इथे अनेक ऐतिहासिक अशा सभा झाल्या, बैठका झाल्या. परंतु या आवाराचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहे ते जवळजवळ 45 वर्ष तसंच राहिलेलं दिसून आलं आणि तसं झाल्यानंतर एकूण या आवाराचा सुधार करून, इकडचे रेनोव्हेशन्स करून आपल्या विधिमंडळाला जो दर्जा प्राप्त असायला पाहिजे, तुमच्या भाषणातून, तुमच्या वक्तव्यातून आणि तुमच्या कार्यातून या विधिमंडळाला आणि या सभागृहाला अत्यंत उंच दर्जा आणि उंची मिळालेली आहे. परंतु त्याला शोभेल अशा फॅसिलिटीज या परिसरात निर्माण करायचा मी एक प्रयत्न केला आणि त्याकरता मला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, तसंच तत्कालीन फायनान्स मिनिस्टर आमचे वित्तमंत्री श्री अजित पवार साहेबांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची साथ नेहमीच प्राप्त झाली. त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो. दादांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तेव्हा पण त्यांनी कधीच निधीची कमतरता विधिमंडळाला भासावायला दिली नाही आणि आता पण त्यांनी तशीच ग्वाही देत विश्वास दिलेला आहे विधिमंडळाच्या कार्यासाठी आणि विधिमंडळाच्या सगळ्या कामांसाठी योग्य ते निधी देतील. त्याबद्दलही त्यांचे मनापासून मी आभार मानतो. सर्व सदस्यांनी एक खंत व्यक्त केली की या ठिकाणी गेली 2-2.5 वर्ष पेक्षा जास्त काळ, मला वाटतं आता जवळजवळ 6 वर्ष आपण आमदार निवासाची कमतरता आपल्याला दिसून येत आहे. मनोरा आमदार निवास, मॅजेस्टिक आमदार निवास हे दोन्ही आमदार निवास सध्या कंप्लीट रेनोव्हेशन खाली आहेत. आपण ते डिमॉलिश केलेले आहेत. तिथे नवीन काम चालू आहे. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या 1 वर्षाच्या आत
सुसज्ज असं नवीन मॅजेस्टिक आमदार निवास आपल्यासाठी उपलब्ध असेल आणि पुढच्या 2 वर्षात आपल्याला मनोरा आमदार निवास मधले सुसज्ज असे व्यवस्था आपल्याला दिसून येईल आणि मान्य विधानसभा विधान परिषद सदस्यांची जी गैरसोय होत आहे ती निश्चितपणे येणाऱ्या काळात दूर करण्याचं काम आम्ही करू. या विधिमंडळात गेल्या 2-2.5 वर्षात अनेक असे ऐतिहासिक कार्यक्रम आणि उल्लेखनीय कार्यक्रम या आपल्या विधिमंडळात झाले. जवळजवळ 23 वर्षांनंतर ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स ही महाराष्ट्रात आपल्या या विधान भवनात झाली. त्या कार्यक्रमासाठी देशाचे माननीय उपराष्ट्रपती, त्याचप्रमाणे लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. अशा प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्ससाठी ज्या वेळेला मी इतर राज्यांमध्ये गेलो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या या कॉन्फरन्सेससाठी जेव्हा मी गेलो, त्या वेळेला जेव्हा त्यांना समजलं की मी महाराष्ट्र विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यावेळेला अनेक पीठासीन अधिकाऱ्यांनी जे आपलं महाराष्ट्र विधानसभेबद्दलचं मत मांडलं ते ऐकल्यानंतर खरोखरच अत्यंत अभिमान वाटला. सातत्याने सांगण्यात येतं की महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधिमंडळ हे या देशातली प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे आणि म्हणूनच तुमच्यावर आणि माझ्यावर ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात ही उंची आणि ही प्रतिष्ठा जी या सभागृहाला प्राप्त झाली आहे ती उंची आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्याची जबाबदारी ही तुम्हा आम्हावर आहे आणि येणाऱ्या काळात योग्यरित्या ही जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडू अशी मला खात्री आहे. सर्व सदस्यांनी इकडे आपापल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना, प्रश्न मांडत असताना अनेक वेळा बोलायची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे यापूर्वीही की जास्तीत जास्त वेळ या सभागृहाचं कामकाज चालावं, जास्तीत जास्त वेळ या सभागृहात सकारात्मक चर्चा व्हावी, जास्तीत जास्त संधी ही या सभागृहातील सर्व सदस्यांना प्राप्त व्हावी. आणि गेल्या 2.5 वर्षात मग तारांकित प्रश्न असोत अथवा लक्षवेधी सूचना असोत, मला वाटतं गेल्या 2.5 वर्षात नाना रेकॉर्ड ब्रेकिंग एवढ्या लक्षवेधी सूचना आपण घेतलेल्या आहेत चर्चेसाठी. विक्रमी. अनेक वेळेला मंत्रिमंडळात असलेले आपले सहकारी जे आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की सकाळी तुम्ही 8:30 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत आम्हाला इकडे बसवता, किमान व्यवस्थित जेवणाची तरी सोय करा. ती सोय निश्चित केलेली आहे आणि त्यांचंही सहकार्य लाभलं. दादा अनेक वेळा व्यथित होऊन मला सांगायचे, हे तुम्ही काय लावलेले आहेत, नियमात 4 लक्षवेधी असताना तुम्ही दिवसाला 20-20, 25-25 लक्षवेधी लावतात. परंतु असं सांगितल्यानंतरही सर्वात जास्त वेळ या सभागृहात सत्तारूढ पक्षाकडनं मंत्री म्हणून उपस्थित राहणारे कोण असतील तर ते अजितदादा पवार हे मला दिसलेले. त्यामुळे मी हे चांगलं किंवा जास्त काम गेली 2.5 वर्ष करू शकलो कारण मला सत्तारूढ पक्षाकडनं आणि विरोधी बाकावरती बसलेल्या आमच्या सदस्यांकडनं योग्य सहकार्य प्राप्त झालं आणि म्हणूनच ही संधी मी सर्व सदस्यांना हे न्याय देऊ शकलो आणि असंच सहकार्य तुमच्या सर्वांकडनं येणाऱ्या काळातही मला प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. या सभागृहात आपल्या सर्वांना, मला, तुम्हाला जनता आपापल्या मतदारसंघातले मतदार पाठवतात एक इच्छा अपेक्षा घेऊन. त्यांची इच्छा असते, अपेक्षा असते, आकांक्षा असते की आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि आपल्या जीवनात सुधार आणण्यासाठी या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणूनच जेव्हा या सभागृहात डेकोरम तोडून डिसरप्शन होतात त्यावेळेला मला अत्यंत मी व्यथित होतो आणि चिंता वाटते की संसदीय लोकशाहीवरती जर का आपल्याला
या राज्यातील आणि या देशातील नागरिकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल आणि संसदीय लोकशाहीला जर का या देशात अधिक बळकट करायचं असेल तर अशा प्रकारचं डिस्रप्शन, अशा प्रकारचं डिस्टर्बन्स या सभागृहात होणं अत्यंत चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळात या संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण या सभागृहात निश्चितपणे डेकोरम पाळाल, या सभागृहाची शिस्त पाळाल, योग्य वर्तणूक या सभागृहात ठेवाल आणि आपापल्या मतदारसंघातील लोकांना न्याय द्यायचं काम आपल्याकडनं होईल अशी प्रामाणिक मी इच्छा बाळगतो. आज या ठिकाणी आपल्या या सभागृहात आपलं मनोगत व्यक्त करत असताना मला निश्चितपणे सांगताना अभिमान वाटतो की आपल्या या सभागृहात मला 2 माजी अध्यक्षांचं मार्गदर्शनही वेळोवेळी लाभेल. त्यांचं आता काय तर आपलं मार्गदर्शन लाभेल याचीही मला संधी प्राप्त होईल आणि निश्चितपणे जेव्हा जेव्हा या सभागृहाला योग्यरित्या चालवण्यासाठी आपली मदत लागेल तेव्हा ती मदत आपण निश्चित कराल अशीही मी आज वळसे पाटील साहेबांना नादांना विनंती करतो. आणि अलीकडच्या काळात या राज्यात आपण अनेक वेळेला या सभागृहात आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की वॉकआउट होताना, सभात्याग होताना आपण बघितलेला आहे. परंतु मी आज एवढंच सांगू इच्छितो की सभात्याग करण्यापेक्षा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला ही हमी देतो की आपलं मत मी संपूर्णपणे जाणून घेईन, सभागृहात मांडायची संधी देईन आणि अशा प्रकारचा सभात्याग सारखे प्रकार यापुढे तरी या सदनात न होत अशी मनापासून आपल्याला विनंती करतो. आणि विरोधी पक्ष हा किती महत्वाचा आहे, विरोधी पक्षाची बाजू जाणून घेणं हे किती आवश्यक आहे ह्याची मला कल्पना आहे आणि या 4 ओळीतनं ते मी व्यक्त करू इच्छितो. तुम पर कोई जबरदस्ती नहीं, तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो, तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो, मुझे सिर्फ इतना पता है कि मेरे लिए तुम बहुत जरूरी हो, अब आगे तुम जानो. निश्चितपणे या सर्व सदस्यांचं सहकार्य मला लाभेल आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला न्याय द्यायची संधी जी मला प्राप्त झाली आहे ती स्वगदी योग्यरित्या त्याचा वापर करून तुमच्या सहकार्यातनं महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, बळीराजाला, मजूर कामगाराला आणि या राज्यातील सर्व लोकांना माझ्या हातनं न्याय प्राप्त होईल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही जो मला पाठिंबा दिला आहे, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री उदय सामंत, डॉक्टर संजय कुटे, सर्वश्री दिलीप वळसे पाटील, रवी राणा विश्वास यांचा मविष्य नियम 23 अन्वय प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे.
अध्यक्ष महोदय, आपल्या परवानगीने पुढील प्रस्ताव मी मांडत आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या पूर्ण मंत्रिमंडळावर विधानसभेचा संपूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची बैठक माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणानंतर 20 मिनिटांनी पुन्हा भरेल.